नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी, आज सर्व नगरसेवक माझी आहे, परंतु प्रत्येक वॉर्डमध्ये आजही नगरसेवक या नात्याने काम करता आहे। स्वतः उद्धवजी होते, आदित्य साहेब होते, वरुण देसाई होते आणि आम्ही सगळे विनायक राऊत होते, एकंदर होतं मिल्लेकर होते। त्यामुळे ज्या पद्धतीने लोकसभेनंतर विधानसभेचा जो निकाल लागला आहे त्या निकालाबाबत प्रत्येकाने ते साशंक कशा आहेत, परंतु आपण लोकशाही मांडतो आहे, लोकशाहीचे विषय मांडतो आहोत आणि लोकशाही मानतो पण आहे। आणि आता निकाल लागून गेलेला आहे 2024-2025 एका महत्त्वाचे वर्ष येत आहे। आज आम्हाला सर्वांना उद्धवजींनी सांगितलं की झालेल्या निकालाचा काय विचार आहे तो आम्ही बघू पक्षामध्ये। तरी तुमच्या वॉर्डमध्ये प्रत्येक नगरसेवकांनी झालेला आहे कारण अर्थात त्याला अनेक कारण आहेत, साहेबांनाही माहिती आहे। त्याच्यातलं बटेंगे एक है सेफ है काही मुद्दा मांडून लोकांना भरकटवलं। त्याच्यानंतर 1500 रुपयांचा पण मुद्दा त्यांनी हायलाईट केला, 2100 असं देणार सांगितलं। आणि आता तुमच्याच माध्यमातून आम्ही सगळं ऐकतोय की तेच नियम जे आधी होते तेच नियम आत्ता लावले की मग त्या जी लाभार्थी असेल तिच्याकडे हे असलं नाही पाहिजे, तिच्याकडे ते असलं नाही पाहिजे, घरात फ्रीज नाही पाहिजे, घरात गाडी नाही पाहिजे, गव्हर्मेंट नाही पाहिजे। मग तुम्ही इलेक्शनला 4 महिन्यात जे पैसे टाकले ते सरसकट टाकले, याचा अर्थ तुमच्या माध्यमातून काही ज्येष्ठ पत्रकार सांगताय की एक प्रकारे लाच दिली गेली आणि आता महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे की आत्ता आपण फसवलं गेलो। कारण सिलेंडर महाग झाला आणि आता आमची उलट मागणी आहे 2100 रुपये तुम्ही देत आहे ते आता पहिले 6 महिन्याचे पहिले टाका, ॲडव्हान्स द्या। कारण इतक्या ॲडव्हान्समुळे भाऊबीजेच्या आधी पण पैसे टाकले वगैरे अशा पद्धतीने महिलांना गृहीत धरून जे राजकारण करण्यात आलेलं आहे ते आता सगळ्या महिलांना कळतं आणि आता त्या तुमच्या सोशल मीडिया असेल किंवा तुमच्या मीडियाकडून इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामधून लोक बोलायला स्वबळाच्या बाबतीत काही उद्धव ठाकरेंनी आदेश दिले त्याच्यावर चर्चा झाली नाही। स्वबळाबद्दल उद्धवजींचं असं म्हणणं आहे स्वतःचं की आपण पहिलं आपलं जे वॉर्ड आहे तुम्ही कशा पद्धतीने करत आहे। कारण कुठल्याही पक्षाला 288 नगरसेवक 227 नगरसेवक 288 तेवढेच खासदार, या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार तेव्हा त्या वेळेला होईल। आत्ता फक्त तुम्ही तुमचं काम करा हेच नाही बाबा, आम्हाला काय नाही वाटत। कारण आमच्या बाबतीत इतकं काय घडल्यानंतर आम्हाला काय वाटणार, त्यामुळे काही नाही, त्यांना लवकर बरं वाटावं। आई जगदंबेच्या प्रार्थना।